मित्रांनो जर्नी स्टार्ट झालेली. आम्ही हॉटेलमधनं निघालो. ये मेरे दाई है. दाई हाय बोल दो. हां. मित्रांनो मी एवढा प्रॉपर ब्लॉगर नाहीत किंवा यूट्यूबर नाही, पण सुरुवात केलेली आहे की आत्ता थांबायचं नाही, आता बोलायचं आणि तुमच्यासमोर यायचं. ही फक्त सुरुवात आहे. हळूहळू प्रगती होईल आणि मी एक दिवस नक्कीच, मला विश्वास आहे की एक चांगला ब्लॉगर तुमच्यापर्यंत पोहोचायचा मी प्रयत्न करतो आहे. तरी सुरुवात असल्यामुळे तुम्ही मला समजून घ्या आणि असेच माझे व्हिडिओ लाईक करा, बघत राहा. जगातील सर्वात उंचीवरचं असलेलं हे विमानतळ आहे, छोटंसं विमानतळ आहे. तेन्झिंग नॉर्वे विमानतळ लुकला. इथं आता आम्ही आलेलो आहे, मी आणि माझा दाई. आणि इथून आमची जर्नी थोडी स्टार्ट होते. तुम्ही बघू शकता मागचा हे व्ह्यू. खूप सुंदरचा असं व्ह्यू आहे, परंतु तेवढीच कसरतसुद्धा लागते इथं विमान उतरायला आहे आणि टेकअप करायला आहे. हे लुकलापासून पुढं निघालो आहे, ऑन द वे आहे. आणि ऑन द वेज तुम्हाला सांगतो की लुकलाची उंची 2800 मीटर, समुद्रसपाटीपासून 2800 मीटर आहे. आणि पुढं असणार फागदिंग ते 10 मीटरवरती असेल. आणि नामचे बाजार हे जगातल्या सर्वात उंचीवरचं असलेलं एक बाजार आहे. त्याची उंची आहे 3430 मीटर. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या जे आमच्या ॲक्टिव्हिटीज आहे तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करेन. आता आहे आम्ही सागरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटीच तिथं. आणि इथं माझे दाई म्हणजे परमिट काढत आहे. इथं काहीतरी त्यांना फीज पेमेंट करायला लागते. हे वेगळं परमिट अजून, आणि ते जे आहे एव्हरेस्ट एक्सपिडिशनसाठी लागणारं ते वेगळं परमिट. अशा प्रकारे आमच्या छोटे गोष्टी, फॉर्मॅलिटीज, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते आम्ही करत चाललो आहे. आणि एकूणच आज वेदर चांगले असल्यामुळे प्रवासी चांगला होतं आहे. दोस्तों हम अभी जस्ट आज का कुछ बॉडी को एनर्जी देने के लिए अभी मैं और मेरा दाई हम तो पी रहे हैं. क्या पी रहे दाई, बता दो अपने फैन को. मिल्क टी हम पी रहे हैं. हेलो, हम थोड़ी देर में फास्टिंग पहुंचने वाला है. हेलो गाइस, तो हम आ चुके हैं अभी. हाँ, सर बताएंगे कहाँ आ चुके हैं हम. मुझे भी पता नहीं. बट हम बहुत अच्छा स्पीड में चल रहे हैं दोनों. सो लगे रहो और आप हमें ऐसे ही सपोर्ट करो, आशीर्वाद करो. और क्या बोलते हैं, हमारा हेल्थ अच्छा रहे. हाँ, जस्ट ऐसा है हमारा. नदी है, उसे बोलते हैं दूध कोशी. आता दूध कोशी मतलब वो ही एक पवित्र नदी है और अच्छी नदी है. तो नेम ही दूध है, तो आप भी पानी भी दे सकते हो. आपको पूरा वैलिडिटी है. हा प्रवास डे 1 मधला आहे. आणि अजूनसुद्धा आम्ही ज्या ठिकाणी मुक्काम करायचं तिथपर्यंत नाही पोचलो. तोपर्यंत काय ठिकाणी आम्ही छोटे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. पूर्ण डे 1 टू लास्ट बॅक टू काठमांडूपर्यंत व्हिडिओ असेच आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू. फक्त बघायला विसरू नका. 1मध्ये असाही धबधबा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खूप सुंदरसा असा धबधबा आहे आणि छोटासा आहे. हे आहे खास नेपाळचं प्रतीक. या प्रकारे हे तुम्हाला बघायला भेटेल. व्ह्यू नजारा खरंच
निसर्गाने दिलेली नेपाळ ही अप्रतिम अशी देणगी आहे. डे 1 मधला हा लास्ट व्हिडिओ आहे मित्रांनो. हा फागदिंगच्या पुढे असलेला पूल आहे आणि इथं सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. मागून येणारं एक अप्रतिम असं शेर्पाची टीम्स आहे आणि अशा प्रकारे आमचा डे 1 संपला आहे. बऱ्याच गोष्टी आम्हाला करायच्या होत्या, ते फास्ट स्पीडमध्ये असल्यामुळे त्या राहून गेल्या आणि आम्हाला फागदिंगला स्टे करायचा होता, पण आम्ही फागदिंगच्या पुढे निघून आलो मोंजो म्हणून. इथं आमचा आज पहिला दिवस संपलेला. धन्यवाद.